मित्रांनो नमस्कार. भटकंतीच्या या डायरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जात आहोत कोकण दर्शन अर्थात रत्नागिरीमधील गणपतपुळे या ठिकाणी. गणपतपुळेला जाण्यासाठी आम्ही निवडला हा कोकणचा जो की आंब्याघाटचा एरिया आहे तो भाग आम्ही निवडला. आता तुम्ही पाहू शकता इथे गेल्यानंतर तुम्ही मंदिराच्या आसपास 1000-1200 मध्ये AC नॉन AC रूम तुम्ही घेऊ शकता आणि जवळच रूम घेतल्यामुळे तुम्हाला आसपासचा एरियाही पाहायला वेळ भेटेल. या ठिकाणी 3 वेळा आरती होतात. एक तर सकाळची काकड आरती जी की 5 वाजून 10 मिनिटांनी होते, एक दुपारची आरती आणि एक संध्याकाळची. आज आपण जात आहोत दुपारच्या आरतीला. तुम्ही पाहू शकता भक्तिमय वातावरण, इथे संगीतमय असं गोष्टी. आज गर्दी कमी आहे. बाकी दिवशी शनिवार रविवार सोडला तर बाकी दिवशी इथे गर्दी कमी असते. मागे एक फॉलोअर पुन्हा एकदा या ठिकाणी आमची गाठपळ झालेली आहे. मित्रांनो या मंदिरामध्ये वेस्टर्न कल्चरला मनाई आहे. या ठिकाणी शॉर्ट असो किंवा बाकी कपडे इथे अलाव नाही. येथे इंडियन कल्चरला इथे अलाव आहे. त्यामुळे तुम्ही जाताना योग्य कपडे घालणं हे अनिवार्य आहे. तुम्ही पाहू शकता इथे असणारी श्री गणेशजीच्या वाहनांची मूर्ती आणि यानंतर तुम्हाला चेकिंगसाठी समोर जावं लागते. तर चला तर आज गर्दी कमी असल्यामुळे रांगा खूप कमी आहे आणि लोकांची गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला थोडंच दर्शनी भेटेल. या ठिकाणी काही वेळात आम्हाला जेवणही करायचं आहे. महाप्रसादाची सोय ही दुपारी आणि संध्याकाळी असते. याचा तुम्ही अवश्य लाभ उठवायला पाहिजे. दुपारी 12 नंतर आणि सायंकाळी 7 नंतर येथे महाप्रसादाची सोय असते. या ठिकाणी तुम्ही काउंटरवर तुम्हाला दान दक्षिणा करू शकताय आणि तुम्हाला माहिती आहे का या ठिकाणी 15 दिवसासाठी 15 दिवसानंतर 1 महिन्यानंतर किंवा 1 वर्षासाठी असे अभिषेक ह्या गोष्टी होतात आणि त्याचे पैसे तुम्ही भरल्यानंतर तो अभिषेक आणि तो महाप्रसाद पोस्टाने तुमच्या घरी पाठवला जातो. तुम्ही पाहू शकता ही समाधी जे की पेशव्यांच्या वंशजांची आहे, ज्यांनी या मंदिराची रचना उभारली होती. आसपासचा मंदिराचा परिसर हा पूर्ण भक्तिमय आहे. लोकांची गर्दी ही वाढतच असते. तुम्ही श्री गणेशाचं दर्शन घेऊ शकताय. शांत आणि मनाला ऊर्जा देणारी ही मूर्ती मनाला एका वेगळ्याच रूपात भावून जाते. मित्रांनो तुम्ही पाहू शकताय. देवाचं दर्शन केल्यानंतर तुम्ही काही वेळ या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला बसलं पाहिजे आणि ध्यान करून काही वेळ आपला घालवलं जाते. तेथे आध्यात्मिक शांती आणि स्वतःचं एक दर्शन घेण्याचा एक अनुभव आपल्याला भेटतो. तुम्ही पाहू शकता समोर येणाऱ्या लाटा ज्या की जणू श्री गणेशाची आस्वाद साधत आहेत, ज्या की आपलं मत मांडत आहेत की असंच वाटतं. मस्त असा आला तर कसं वाटतं. शांत वाहणाऱ्या या लाटा जसं की भक्तिमय वातावरण गुंजत आहेत. त्यानंतर आम्ही जात आहोत महाप्रसादासाठी. महाप्रसादाची सोय 1 ते 12 नंतर केली जाते आणि यामध्ये खिचडी भात असाच असतो. त्यानंतर आम्ही काटेरी भाजे या ठिकाणी गेलो. तुम्ही पाहू शकता हे वातावरण. या ठिकाणी वेगवेगळ्या बोटिंगची ॲक्टिव्हिटी केल्या जातात. शांत रम्य असं वातावरण तुम्हासनी गोव्याचा फील करून देईल. मित्रांनो तुम्ही गणपतपुळे या ठिकाणी आला असाल किंवा येणार असाल तर तुम्हाला या ठिकाण आलं पाहिजे. हे ठिकाण आहे काजूर वाटी, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात. जसं स्कुबा डायव्ह झालं, अन्यथा बाकी ज्या बोटिंग वगैरे ह्या गोष्टी आहेत ह्या पण केल्या जातात. तुम्ही पाहू शकता आसपासचा नजारा. समोर तुम्ही पाहू शकता एक स्कुबा डायव्हसाठी एक टीम निघाली आहे समोर. ठीक आहे. अशा प्रकारचा आहे. पर पर्सन 1500 रुपयांचा चार्ज असतो. तुमच्या हिशोबानं तुम्ही जाऊ शकता, अन्यथा न जाऊ शकताय. परंतु हा जो किनारा आहे, हा जो पूर्ण भाग आहे तो तुम्ही पाहिलं पाहिजे. चला तुम्ही पाहू शकता आल्हाददायक असं वातावरण आहे. एकदम मस्त असं. या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी आलंच पाहिजे. तुम्हाला गोवा वगैरे ह्या बीचेस आणि या फील हा सेम टू सेम असणार आहे. तुम्ही उलटा रत्नागिरीमध्ये तुम्ही जास्त एक्सप्लोर करू शकताय. जसं तुम्ही गणपतपुळे असू दे, हे असू दे, आरेवारे बीच असू दे, ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकताय. काशेरी बीच असू दे, ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकताय. स्टॉप. आता बोटिंगसाठी निघाले आपण. आरेवारी बीचवरती आता सध्या आपलं बोटिंग चालू आहे.
तुम्ही पाहू शकता आसपास आहे हे नजारा. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सापाची एक प्रजाती ज्याला उदी असं म्हणलं जातं. या ठिकाणी अथांग या सागरामध्ये जणू स्वतःला हरवून गेलो की काय असं वाटतं. या सागरामध्ये जाण्यामध्ये आमची बोट आणि वाहणाऱ्या पाण्याच्या लाटा जणू मनाला सुन्न करून जातात. एक प्रकारची भीती आणि सोबत हा थरारक अनुभव न सांगण्याजोगा आणि न पाहण्याजोगा असा असतो. समुद्राचं हे खळबळणारं रूप पाहून मन एकदम भारावून गेलं आणि त्यानंतर आम्ही परतीचा मार्ग निवडला. कारण याच्यानंतर आम्हाला जायचं आहे ते म्हणजे कोकण दर्शनला. कोकण दर्शन हे ठिकाण जवळपास मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे. तर चला तर आपण या ठिकाणी उतरून कोकण दर्शनासाठी जाऊया. मित्रांनो, आपण आलो आहोत कोकण दर्शन या ठिकाणी. या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे. पार्किंग केल्यानंतर आपल्याला पर पर्सन 40 रुपये एवढं तिकीट आहे. ते काढून तुम्ही जाऊ शकताय. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचा अनुभव येईल. गावाचं वातावरण, गावाचं समुदाय, समाज रचना ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसतील. सोबत या कोकणामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वनस्पती याचीही माहिती आपल्याला भेटते. येथे असलेल्या महिला ह्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देतात आणि त्या तुम्ही नक्कीच ऐकायला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय जसं वाटतं की जणू की प्राचीन कोकणमध्येही गेलो की काय. हे कोकमचे झाड आहे. याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळ तयार केले जाते. अशा प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती दिली जाते. कोकणामध्ये असणारी वनस्पती, कोकणामध्ये असणारी समाजरचना या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला इथे भेटते. हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणात असा उल्लेख केलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही नक्की जा आणि नक्की आपल्या पेजला फॉलो करा. कारण का आपण प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या ट्रिपला जात असतो. आणि कमेंट सेक्शनला कमेंट करायला विसरू नका. भरतीचे पाणी देखील त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडीवर लावतात आणि पहाटेचे 12 बलुतेदार समाजाची रचना या ताईने आपल्याला थोडक्यात सांगितली आहे. हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोताचा असेल. खोत गावचा प्रमुख असेल. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोताची असत. खोत लोक जमीनदार असत. आणि शेवटी हा पूर्ण भाग फिरून आम्ही शेवटी परतीचा मार्ग निवडणार आहोत. येथे आपल्याला शॉपिंगच्याही गोष्टी आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका.